झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नागपूरमध्ये दाखल झालेत। भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट देण्यासाठी पोहोचलेत। मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेत आहेत। भाजपच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी निवड झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे। लालकृष्ण अडवाणी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यानंतर आता मोदी सुद्धा भागवत यांची भेट घेत आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे यांच्याकडून। अखिलेश, सध्या नागपूरमध्ये काय सुरू आहे? आता मोदी संघाच्या मुख्यालयात पोहोचले आणि मुख्यालयात आधीपासूनच संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि सरकार्यवाह सयाजी जोशी यांच्यासोबत बैठक सुरू झाली आहे। साधारणतः 2 ते 2.5 तास ही बंददार बैठक चालेल आणि त्यानंतर मग नेमका विषय कुठल्या मुद्द्यांवर चर्चा आली त्याकडे कदाचित मोदी बाहेरून बोलतील। पण आतापर्यंत जी माहिती हाती आली आहे त्यामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका किंवा आता जो हिंदुत्वा संबंधीचा वाद सुरू आहे या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे। बिलकुल, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीबद्दल। पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येऊच। सध्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे। कुठल्या विषयांवर काय चर्चा होते याचे तपशील थोड्या वेळाने बाहेर यायला सुरुवात होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।